नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। यामध्ये आपण जीके आणि करंट अफेअरचा समावेश केलेला आहे। सर्व प्रश्न मोस्ट आयएमपी आणि सिलेक्टेड आहेत। ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। प्रश्नांचं जमेल तसं डीप स्पष्टीकरण आपण करणार आहोत। ठीक आहे, आणि व्हिडिओच्या शेवटी या प्रश्नांची रिव्हिजन देखील घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ही प्रश्न समजलेले आहेत की नाही ते तुम्हाला कळून जाईल। ठीक आहे, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी बघा, प्रश्न पहिला आहे, ओपेक ही संस्था कशा संदर्भात कार्य करते। मित्रांनो, या ज्या काही जगातील महत्त्वाच्या संस्था आहेत त्या सर्व तुम्ही पाठ करून ठेवायच्या आहेत। ठीक आहे, त्याची स्थापना, मुख्यालय आणि अध्यक्ष। ठीक आहे, याच्यावर पोलीस भरतीत प्रश्न विचारले जातात। तर या ठिकाणी बघा, ओपेक ही संस्था कशा संदर्भात कार्य करते असा प्रश्न विचारलेला आहे। तर ही जी संस्था आहे ती खनिज तेला संदर्भात काम करते। ठीक आहे, पर्याय क्रमांक ए खनिज तेल हे योग्य उत्तर असणार आहे। ओपेक ही संस्था मित्रांनो पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची संघटना आहे। ठीक आहे, पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची संघटना आहे आणि हिचा फुल फॉर्म काय आहे तर ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज। ठीक आहे, ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज हिची जी स्थापना झालेली होती मित्रांनो ती बघा 1960ला। ठीक आहे, 1960ला हिची स्थापना झालेली होती। हिचं मुख्यालय बघा व्हिएन्ना, ऑस्ट्रिया। ठीक आहे, ऑस्ट्रेलिया नाही मित्रांनो, ऑस्ट्रिया। ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना या ठिकाणी ओपेकचं मुख्यालय आहे। ठीक आहे, स्थापना 1960ला झालेली आहे। सध्याचे अध्यक्ष आहेत हैथम घैस। ठीक आहे, हैथम घैस हे सध्याचे अध्यक्ष आहे। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय, ओपेक ही खनिज तेला संदर्भात कार्य करते। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता कोळशाचा प्रकार आहे। या ठिकाणी मित्रांनो लिग्नाइट, बिट्युमिनस आणि पीट हे जे काही प्रकार आहेत ते सर्व कोळशाचे प्रकार असल्यामुळे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। ठीक आहे, लिग्नाइट, बिट्युमिनस आणि पीट हे कोळशाचे प्रकार आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, वित्त आयोग व अध्यक्षाबाबत चुकीची जोडी कोणती। तर मित्रांनो या ठिकाणी जोडी आहे बघा 14वा वाय व्ही रेड्डी, 15वा एन के सिंग, 16वा अरविंद पनगारिया। तर या ठिकाणी तिन्ही जोड्या ज्या आहेत त्या बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी नाही हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। ठीक आहे मित्रांनो, तर बघा 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते वाय व्ही रेड्डी, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत एन के सिंग, यालाच नंदकिशोर सिंग असं म्हटलं जातं, आणि 16व्याचे असणार आहेत अरविंद पनगारिया। ठीक आहे मित्रांनो, 23च्या भरतींमध्ये बऱ्याच अशा बाबी ज्या होत्या ज्यामध्ये न्यायाधीश असो, वित्त आयोगाचे अध्यक्ष असो, पंतप्रधान, राष्ट्रपती, तर यांच्यामध्ये पहिल्या दुसऱ्यावर देखील भर देण्यात आलेला होता। तर पहिले निवडणूक आयुक्त, पहिले वित्त आयोग अध्यक्ष असे प्रश्न 2023च्या भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत। ठीक आहे, त्या दृष्टीने बघा आपल्याला लक्षात असलं पाहिजे पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर के सी नियोगी। ठीक आहे, के सी नियोगी हे पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आपलं मूळ उत्तर काय, वरीलपैकी नाही, कारण सर्व जोड्या बरोबर आहेत। त्यानंतरचा प्रश्न बघा, गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे कोणते वायू असतात। गोबर गॅसमध्ये याआधी प्रश्न विचारलेला हा बऱ्याच वेळेला, आणि ऑप्शनमध्ये एक वायू असायचा, त्यामध्ये मिथेन हे उत्तर असायचे। ठीक आहे, मिथेन। तर या ठिकाणी दोन ऑप्शन दिलेले आहेत। तर बघा मिथेन आणि CO2, ठीक आहे, हे योग्य उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक ए मिथेन आणि CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड। ठीक आहे, गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड हे वायू असतात। ठीक आहे, सेम प्रश्न LPG साठी विचारला जातो। तर LPG मध्ये बघा प्रोपेन, ब्युटेन आणि आयसोब्युटेन। ठीक आहे, प्रोपेन, ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे वायू बघा LPG मध्ये आढळून येतात मुख्यत्वे। ठीक आहे, LPGचा फुल फॉर्म काय, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस। ठीक आहे, याच्यामध्ये प्रोपेन, ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे वायू आढळून येतात। आपलं मूळ उत्तर आहे गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 हे वायू असतात। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा महत्त्वाचा, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स 2024 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकून दिलेले आहे। तर मित्रांनो हे पदक दिलेले बघा दीप्ती जीवनजी। ठीक आहे, पर्याय क्रमांक ए दीप्ती जीवनजी हिने जागतिक पॅरा ॲथलेटिक्स 2024 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक जिंकून दिलेले आहे। दीप्ती जीवनजी, ठीक आहे, ही तेलंगणाची आहे।
भारतीय पॅरा ॲथलीट, ठीक आहे, तेलंगणा या राज्याची आहे. मित्रांनो, महिलांच्या T20 400 मीटर स्पर्धेमध्ये हिने सुवर्णपदक जिंकलेले आहे. ठीक आहे, महिलांच्या T20 400 मीटर स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकलेले आहे दीप्ती जीवनजी हिने. ठीक आहे मित्रांनो, हिच्या नावावर नवीन विश्वविक्रम देखील झालेला आहे. तर बघा तो कोणता आहे, 55.07 सेकंदाचा. ठीक आहे, जर विश्वविक्रम विचारला तर लक्षात ठेवायचं आहे 55.07 सेकंदाचा विक्रम हिच्या नावावर झालेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी आणखी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स 2024च्या स्पर्धा ज्या आहेत त्या कोणत्या देशात पार पडल्या, तर जपानमध्ये पार पडलेल्या आहेत या स्पर्धा. ठीक आहे, कोणी सुवर्णपदक जिंकलेलं आहे, दीप्ती जीवनजी, हे नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा कोणत्या ठिकाणी केली होती. महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, बऱ्याच जणांना नवीन प्रश्न आहे हा. ठीक आहे, तर ही जी घोषणा आहे ती बघा येवला, नाशिकमधील येवला या ठिकाणी केली होती. मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा कुठे केलेली, येवल्याला केलेली, नाशिकमध्ये. कधी, 13 ऑक्टोबर 1935 मध्ये. ठीक आहे, 13 ऑक्टोबर 1935ला ही घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. मित्रांनो, या ठिकाणी असाच प्रश्न विचारला जातो, मनुस्मृतीचे दहन केव्हा केले होते. ठीक आहे, तर बघा मनुस्मृतीचे दहन केले होते 25 डिसेंबर 1927ला. ठीक आहे, 25 डिसेंबर 1927ला महाड या ठिकाणी मनुस्मृतीचे दहन केले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यानंतर 14 तऱ्याचा सत्याग्रह कुठे केला होता, केव्हा केला होता ते देखील विचारलं जातं. 20 मार्च 1927ला 14 तळ्याचा सत्याग्रह केलेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ठीक आहे, तर येवला हे ठिकाण लक्षात ठेवायचं. या ठिकाणी त्यांनी घोषणा केली होती नाशिकमधील येवला की मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे बघा, भाबर तराई हा भूप्रदेश कशाच्या कार्यामुळे तयार होतो. तर बघा हा जो भूप्रदेश आहे तो नदीमुळे तयार होत असतो. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए नदी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य कोणते आहे. मित्रांनो, भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य आहे बघा अरुणाचल प्रदेश. पर्याय क्रमांक सी अरुणाचल प्रदेश. जर पॉईंट विचारला तर बघा किबीथू हा अरुणाचल प्रदेशमध्ये असलेले गाव आहे. किबीथू हे सर्वात पूर्वेकडील गाव किंवा सर्वात पूर्वेकडील टोक आहे भारताचे, किबीथू. ठीक आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. तर मित्रांनो, आपण बघा या ठिकाणी पूर्वचं पाहिलेलं आहे. ठीक आहे, हे 3 जे राहिलेले आहेत त्या कमेंट करून तुम्ही सांगायचे आहेत. ठीक आहे, तिन्ही जे काही पॉईंट आहेत भारताचे, अति दक्षिणेकडील, अति उत्तरेकडील, अति पश्चिमेकडील, ते मला कमेंट करून सांगायचे आहेत. बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये विचारले जातात. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य आहे अरुणाचल प्रदेश. त्यानंतर प्रश्न आहे बघा, जैन धर्मामध्ये एकूण किती तीर्थंकर आहेत. याआधी देखील हा प्रश्न विचारलेला आहे बऱ्याच वेळेला. तर जैन धर्मामध्ये एकूण 24 तीर्थंकर आहेत. ठीक आहे, 24. या ठिकाणी पर्याय क्रमांक सी 24 योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, 24चे 24 तुम्हाला पाठ असले पाहिजेत. यामध्ये नंबरिंगनुसार प्रश्न विचारला जातो, 13वे कोण, 12वे कोण, पहिले कोण, 5वे कोण. ठीक आहे, तर 24चे 24 तुम्हाला पाठ असले पाहिजेत. जैनांचे 24 आणि शीख धर्मातले बघा 10 गुरु तुम्हाला पाठ असले पाहिजेत. याच्यावर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे मित्रांनो, मार्क घालवायचा नसेल तर हे 24 आणि शीखांचे 10 गुरु पाठ करून ठेवा. ठीक आहे, आता बघा जैन धर्मामध्ये एकूण 24 तीर्थंकर आहेत. त्याच्यामध्ये पहिले 2 आणि शेवटचे 2 आपण लक्षात ठेवायचे आहेत. पहिले होते बघा ऋषभनाथ. ठीक आहे, पहिले जैन धर्माचे तीर्थंकर कोण आहेत, ऋषभनाथ, आणि दुसरे आहेत अजितनाथ. ठीक आहे, हे 2 लक्षात ठेवा. आणि 23वे पार्श्वनाथ, 24वे वर्धमान महावीर. वर्धमान महावीर हे बऱ्याच वेळेला विचारलेले आहेत. 24वे. ठीक आहे, 23वे पार्श्वनाथ, 24वे वर्धमान महावीर. एकूण गुरु आहेत 24. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे बघा, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली होती. सोपा प्रश्न आहे, बऱ्याच वेळेला रिपीट होत असतो. तर बघा सुभाषचंद्र बोस. पर्याय क्रमांक सी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती. कधी, 1939 मध्ये. ठीक आहे, 1939 मध्ये फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. त्यानंतर प्रश्न आहे, व्हिएतनामचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत. कोण बनलेले आहेत मित्रांनो, राष्ट्राध्यक्ष व्हिएतनामचे. तर बघा तो लाम. पर्याय क्रमांक ए तो लाम
हे जे आहे ते व्हिएतनामचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत व्हिएतनाम, ठीक आहे। या ठिकाणी व्हिएतनामचे बघा पंतप्रधान कोण आहेत विचारलं तर बघा फाम मिन चिन, ठीक आहे। पर्याय क्रमांक सी फाम मिन चिन हे आहेत ते व्हिएतनाम या देशाचे पंतप्रधान आहेत आणि राष्ट्राध्यक्ष कोण आहेत तो लाम, ठीक आहे मित्रांनो। व्हिएतनामची राजधानी विचारली तर हनोई, ठीक आहे। हनोई ही व्हिएतनामची राजधानी आहे। चलन आहे बघा व्हिएतनामी डोंग, ठीक आहे। डोंग या ठिकाणी विचारले जातात चलनावर प्रश्न, तर लक्षात ठेवा व्हिएतनामी डोंग हे व्हिएतनामचं चलन आहे। आणि मित्रांनो अलीकडेच भारत आणि व्हिएतनामच्या लष्करी सराव झालेला आहे जो काही तो विनबक्स नावाचा आहे। विनबक्स 2023 हा जो युद्ध सराव आहे तो भारत आणि व्हिएतनाममध्ये झालेला आहे विनबक्स, लक्षात ठेवायचं आहे। आपलं मूळ उत्तर व्हिएतनामचे नवीन अध्यक्ष तो लाम। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा निष्काम कर्ममठ ही संस्था कोणी उभारली होती? ही संस्था उभारली होती बघा धोंडो केशव कर्वे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी उभारली होती निष्काम कर्ममठ, ठीक आहे। कधी 1910ला पुणे या ठिकाणी, 1910 मध्ये पुणे या ठिकाणी ही संस्था त्यांनी उभारली होती, ठीक आहे मित्रांनो। धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न कधी मिळालेला आहे तर 1958ला, हे पण विचारलं जाऊ शकते परीक्षेमध्ये, लक्षात ठेवायचं आहे 1958ला धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे, ठीक आहे मित्रांनो। रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली होती? रयत शिक्षण संस्था तर कर्मवीर भाऊराव पाटील, हा देखील प्रश्न विचारला जातो। कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती, ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात जहालवादी व मवाळवादी अशी फूट पडली? राष्ट्रीय काँग्रेसच्या बघा सुरतच्या अधिवेशनात, ठीक आहे। पर्याय क्रमांक ए सुरतला 1907ला जे काही झालेलं होतं अधिवेशन काँग्रेसचं, त्या अधिवेशनामध्ये जहालवादी आणि मवाळवादी असे दोन गट तयार झाले होते, ठीक आहे मित्रांनो। सुरतच्या 1907च्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? रासबिहारी बोस, ठीक आहे। रासबिहारी बोस हे अध्यक्ष होते। याच अधिवेशनामध्ये जहालवादी आणि मवाळवादी अशी फूट पडलेली आहे मित्रांनो। जे काही प्रयागराजचं म्हणजेच अलाहाबाद त्या काळचं आणि कोलकाता 1910 या दोन्ही अधिवेशनाचे अध्यक्ष आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे, ठीक आहे मित्रांनो। त्यानंतर प्रश्न बघा राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली? ही मांडली होती बघा केशवानंद भारती खटला, ठीक आहे। केशवानंद भारती खटला पर्याय क्रमांक बी हे योग्य उत्तर असणार आहे 1973 मध्ये, ठीक आहे। ही संकल्पना सर्वप्रथम मांडली होती सर्वोच्च न्यायालयाने 1973 मध्ये। त्यानंतर प्रश्न बघा महिला आशियाई चषक 2026 खालीलपैकी कोठे पार पडणार आहे? तर मित्रांनो हा पार पडणार आहे ऑस्ट्रेलियामध्ये, पर्याय क्रमांक ए ऑस्ट्रेलिया या ठिकाणी महिला आशियाई चषक 2026 पार पडणार आहे ऑस्ट्रेलियामध्ये, ठीक आहे। त्यानंतर प्रश्न आहे शिसे या धातूची रासायनिक संज्ञा काय आहे? तर मित्रांनो पीबी, ठीक आहे। पर्याय क्रमांक बी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। शिसे या धातूची रासायनिक संज्ञा आहे पीबी, ठीक आहे मित्रांनो। या ठिकाणी 30 ते 40 प्रश्न आपले या ठिकाणी कव्हर झालेले आहेत। तुम्ही ऐकलेलं आहे व्यवस्थित, काही टेन्शन घेऊ नका पाठ झालं की नाही। जे ऐकलेलं आहे ते तुम्हाला नेहमी आठवत राहील जेव्हा तुमच्यासमोर एखादा प्रश्न पडेल त्यावेळी, ठीक आहे। तर या प्रश्नांची आपण पटकन रिव्हिजन मारून घेऊया जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की हा व्हिडिओ पाहून तुम्हाला किती समजलेले आहेत प्रश्न, ठीक आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया रिव्हिजनमध्ये। तर बघा या ठिकाणी मी प्रश्न वाचला की तुम्ही एकतर उत्तर कमेंट करा नाही तर मनामध्ये गेस करा आणि शेवटी कमेंट करून नक्की सांगा की 16 पैकी तुम्हाला किती उत्तर द्यायला जमलेली आहेत। 16 पैकी 16 द्यायला जमलेली पाहिजेत अशी माझी अपेक्षा आहे, ठीक आहे। तर रिव्हिजन सुरू करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे ओपेक ही संस्था कशा संदर्भात कार्य करते? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए खनिज तेल। त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता कोळशाचा प्रकार आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व। त्यानंतरचा प्रश्न असणार आहे वित्त आयोग व अध्यक्षाबाबत चुकीची जोडी कोणती? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी नाही। त्यानंतरचा प्रश्न आहे गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे कोणता वायू असतात? गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे कोणते वायू असतात? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए मिथेन प्लस CO2। त्यानंतरचा प्रश्न आहे जागतिक पॅरा ॲथलेटिक्स 2024 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकून दिले आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए दीप्ती जीवनजी।
पुढील प्रश्न आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा कोणत्या ठिकाणी केली होती? याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी, येवला, नाशिक. पुढील प्रश्न आहे, भाबर तराई हा भूप्रदेश कशाच्या कार्यामुळे तयार होतो? याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए, नदी. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य कोणते आहे? याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी, अरुणाचल प्रदेश. पुढील प्रश्न आहे, जैन धर्मामध्ये एकूण किती तीर्थंकर आहेत? याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी, 24. पुढील प्रश्न आहे, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली होती? याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी, सुभाषचंद्र बोस. पुढील प्रश्न आहे, व्हिएतनामचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत? याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए, तो लाम. पुढील प्रश्न आहे, निष्काम कर्ममठ ही संस्था कोणी उभारली होती? याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी, महर्षी धोंडो केशव कर्वे. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात जहालवादी व मवाळवादी अशी फूट पडली? योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए, सुरत, 1907. पुढील प्रश्न आहे, राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली? याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी, केशवानंद भारती खटला. त्यानंतर प्रश्न आहे, महिला आशियाई चषक 2026 खालीलपैकी कोठे पार पडणार आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए, ऑस्ट्रेलिया. पुढील प्रश्न आहे, शिशे या धातूची रासायनिक संज्ञा काय आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, Pb. ठीक आहे मित्रांनो, तर बघा 16 पैकी किती प्रश्न तुम्ही योग्य दिलेले आहेत ते मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले दररोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि ग्राउंड आणि अभ्यास जोरात चालू राहू द्या. धन्यवाद.